शिंदेंच्या शिवसेनेचा काय युक्तिवाद आहे तो पाहूयात। आम्ही शिवसेनेमध्ये बंड केलं नाही, आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा युक्तिवाद शिंदेंच्या शिवसेनेकडून केला गेलाय। अंतर्गत मतभेदांमुळे हा प्रसंग घडला, आम्ही पक्ष सोडलेला नाही, असाही युक्तिवाद केला गेलाय। आमदारकी रद्द करण्याचा अधिकार केवळ विधानसभा अध्यक्षांचा असतो। आमदारकीवर निर्वाळा देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही। विश्वासमत घ्या असं सांगण्याचा राज्यपालांना पूर्ण अधिकार आहे। उद्धव ठाकरेंकडे बहुमत नाही असं राज्यपालांना वाटलं, म्हणून त्यांनी विश्वासमत घेण्याचे आदेश दिले। अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना काढण्याबाबत नोटीस प्रलंबित असताना ते आमदारकी रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत। तर ठाकरे गटाचा युक्तिवाद काय आहे तोही पाहूयात। मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे, आमदार खासदारांच्या संख्येवर पक्षाची मालकी ठरत नाही। शिंदेंचं कृत्य हे सर्वार्थानं बंडच आहे, त्याला अन्य कुठलाही अर्थ जोडू नये, असा ठाकरे गटानं युक्तिवाद केलाय। प्रतोदाच्या सूचनेकडे कानाडोळा करणं बेकायदेशीर आहे, असंही या युक्तिवादात म्हटलं गेलंय। राज्यपालांनी विश्वास प्रस्ताव ठेवण्याचे आदेश देणं बेकायदा आहे। विश्वास प्रस्तावाचा आदेश देऊन राज्यपालांनी शिवसेनेमध्ये फूट पडल्याचं एका अर्थी मान्य केलंय। बंड केल्यावर शिंदे कुठल्या पक्षात गेले नाहीत, त्यामुळे शिंदेंसह सर्व बंडखोरांची आमदारकी रद्द करावी, असाही ठाकरे गटानं युक्तिवाद केला। 2016च्या नेबाम रेबिया केसमधील निर्णयाचा सुप्रीम कोर्टानं फेरविचार करावा, असंही या युक्तिवादात म्हटलंय।